घ्या ना भाऊजी, घ्या ना, द्या ना बा पटपट. काय आता बसता काय? करून द्या ना चालू. काय आता 2-4 महिन्यासाठी वाट पाहता अजून? अरे बा शांता वहिनी, कसं आहे, 2-4 आले तर तेवढंच मला हातभार होते. मग काय बंद करून चालला जातो मी घरी. मला जा लागते आता. जेव्हा खावाचा टाइम झाला तर मीच काय करतो इथं बसून. गंगा, ये जो रोडगेचा कार्यक्रम आले नाही तर मग म्हणशी सांगितलं नाही शांताबाई ना. आता सांगून दे तुम्ही. बापा इथं सांगता का व शांताबाई? हा, घरी नाही येशील काय सांगाले? इथं सांगितलं बरं वाटते काय हे? अहो आता एकीला सांगायला जाईन मी घरापर्यंत तर किती माझ्या नुकसान होईल, किती टाइम जाईल, कधी करून मग मी 8 दिवसानं. मी म्हटलं आता उद्या करून टाकू. आज सगळेले सांगून देतो म्हटलं. सगळ्या जणी तयार राहा याच्यासाठी. आता बाकीच्याले जातो बाई सांगाले. आता तू भेटली म्हणून, नाही तर त्या घरी आलीच असते सांगासाठी. बरं उद्या करतो म्हणतं काय? ठीक आहे. काही मदत लागली ना काही लागलं तर सांग बा घरचं. नाही नाही, काही नाही पाहिजे. सगळं आणून ठेवलंय मी, सगळं आहे माझ्या घरी. मी ऐकून करून राहिली तर मग तुम्हाला कायले सांगू हो काही? अहो शांताबाई, जेवासाठी लोक कुठे जाते हो तुला माहित नाही का? हा, तसे नाही येतील. हा, कोणतं काम सांगितलं तर पण जेवासाठी लोक कुठे जाते म्हटलं, दूरचे. हो म्हणजे आमच्या घरी भेटत नाही कोणी आम्हाला. मागून आणतो ना खातो आम्ही. म्हणून येतो आम्ही जेवायला कोणाच्या घरी. आम्ही नाही येत. मी येणार नाही हो शांताबाई, सांगून देतो. हे असे बोला तुम्ही, खाऊ घालताना बोलताई तर कोणी बाबा तुमच्या घरी जेवायला? गंगा, आता मी बोलली काय तुले? तिनं म्हटलं कार्यक्रम तिच्या घरी आहे का माझ्या घरी आहे? हा, मी बोलावलं ना तुले. मग आता तुम्ही का तुमचं चालू ठेवान काय? सारी जिंदगी चालूच राहील काय आता हे? का बंदही होईल कधी? शांताबाई, ते कशी बोलते, तिला तोंड सांभाळून बोलायला लाव ना मग. आपली पाय पहिले, दुसऱ्याची नको सांगू. मी काय बोलली तर आपण काय बोलतो दुसऱ्याला हे ध्यानात ठेवत जा ना पहिले. रंजू चुप राह ना. इथं बोलायला आलो काय आपण? का भांडण करायला आलो बिचारे? हा, चांगल्या कामासाठी आलो ना. नाही तर जाय तू घरी. मी आणतो, घेऊन जातो हे पोतं घरी. शांताबाई, तू थांब आता, मला बोलू दे. हे कणी जेव्हा तेव्हा आपलं तोंडात धरत राहते म्हटलं, कधी आपल्याला बोलू देत नाही. आणि हिच्या घरी गेलं काही झालं तसकन बोलून बसते म्हटलं. हा, आपण म्हणतो जाऊ दे बा, सोबतीने होय आपण चालूच राहते. पण हे तर आपल्या त्याचा फायदाच घेते. कधी बोलली हो मी तुला? कधी बोलली? हा, मी अशी बोलतच नाही कोणाला बिना कामाची. गंगा बस करणं बा, आता बस करणं. इथं भांडायला आले का? नाही तर चालली बापा मी घरी. दोघीच जणी भांडत बसा इथं. शांता वहिनी, तुम्ही असं करा, घरी चालल्या जा. हे दया नाही कोणी, मी घेऊन येईन तुमच्या घरी. काय करता इथं आता? काही फायटिंग पाहू काय बाबा बाईची? त्या दिवशी तुझ्या घरी आली होती मी. कायसाठी आली होती मी? दूध मागासाठी. तुला काय वाटलं का तुझ्या घरच्या गोष्टी ऐकायला आली होती मी? एवढी फुरसत आहे माझ्याजवळ त्या घरच्या गोष्टी ऐकायला यासाठी? काय गड्या रंजू, मला काही त्या दिवसचं माहित नाही होतं तू कायसाठी आली तर. आता मी माझ्या पोरीसोबत बोलून राहिली होती. आता ती गोष्ट काही तू वाढवू नको. मला काही माहित नव्हतं. मला मग माहित झालं का तू दुधासाठी आली होती म्हणून. हा, मला असं वाटलं का तू आली आणि डायरेक्टच घरात आली तर गोष्टीच ऐकून राहिली म्हटलं, म्हणून बोलली मी. आता ती गोष्ट जाऊ दे, तू सोडून दे. तो कसा माझा गैरसमज झाला आणि तुझा गैरसमज झाला. रंजू, दे आता ती गोष्ट सोडून आणि माफ करून दे बा, माझं चुकलं त्या दिवशी. तर मग मी तुला म्हणू, अहो गंगाबाई, मी गोष्ट तर ऐकू. पण तू काय म्हणे? नाही नाही, मला हाकलून दिलं. त्या आता जाय म्हणे इथून, म्हणे गोष्टी ऐकायला आली काय? तेवढेच काम आहे काय? किती बोलली तुम्हाला त्या दिवशी आणि आताही बोलून राहिली अजून. मग आता बोलायची काय गरज होती? मी काही त्या घरी आली? मी तर इथं शांताबाई सोबत आली. हे पोता तिला भारी होईल म्हटलं म्हणून घेऊन आली तिच्यासोबत. तर तुला कोणती अडचण होऊन राहिली? कायच्यात नुसतं तोंड घालतच राहते कोणाच्याही गोष्टीत. आता पाय, आता झाल्या गेल्या गोष्टी पार पाड अन राहू दे. कारण आता मला काही वाटत नाही बाई वाद वाढवावं म्हणून आता फालतू. आता बस करायच्या गोष्टी. नाही, आता एवढ्याच्यानं सोडतो बा मी गंगा. नाही तर मग म्हणशील याच्यानंतर का तू अशी बोलली तर मी तुला बिलकुलच सोडणार नाही, कधीच माफ करणार नाही म्हटलं. हो, नको कर्ज. झालं काय मग आता दोघीचं निपटलं काय तुमचं? येशील ना गंगा मग आता? उद्या या लागते, पाय लक्षात ठेवून घे. इन ना शांताबाई, इन ना, इन काऊन नाही मी? अन सगळेले या लागते का मला एकटीलेच या लागते? सगळेलेच. एकटीले कायले? तुला एकटीलेच बोलावून काय? सगळेलेच, आपल्या वावरातच आहे. सगळे जण ये जा. गंगाराम भाऊली सांगून देजो, त्या पोराले, सुनीले, पोरीले सगळेले घेऊन येजो. हा, कारण आता कसं आहे, आता सगळ्या बाया म्हणून राहिल्या होत्या मागं लागल्या किती दिवसाच्या. आणि आता थात जर मागं हटन तर जमन काय? आणि काय शांताबाई, मग एवढं मोठं सामान कायच्यावर नेशील हो मग? आपल्याला पैदल नाही जा लागत आणि सामानही नाही लागत डोक्यावर उचलून. एक ट्रॅक्टर सांगून देतो, आपणही बसून जाऊ त्याच्यात आणि सामानही टाकून देऊ. फक्त मला तिथं करू लागायला हातभार लावू लाग जा. म्हणजे तिथं करू लाग जा फक्त. झालं मग, तेवढ्यासाठी पाहिजे बा तुमची गरज. बरं, करू लागन ना. रोडगेच आहे ना? अजून काय आहे रोडगे सोबत? वांग्याची भाजी? नाही नाही म्हणते शांताराम भाऊ, वांग्याची भाजी नाही पाहिजे म्हणते. डाळ भाजी कर म्हणते, भात कर म्हणते, रोडगे कर म्हणते. बस असं कर म्हणते बा. वांग्याची भाजी कोणी खाते म्हणते, कोणी नाही खात म्हणते, म्हणून नाही म्हणून राहिले ते. आपली आपली मर्जी असते बाई शांताबाई. नाही तर आपल्या विदर्भात काय करते? वांग्याचीच तर भाजी करते वो लोक रोडगे सोबत. नाही नाही म्हणते ते, रोडगे सोबत वांग्याची भाजी चांगली नाही वाटत म्हणते मला. तेले नाही चांगली वाटत तर तेले असं वाटतं का कोणालाच नाही वाटत, म्हणून नाही म्हणे. तर मग काय करता आता? वांग्याची भाजी काय अलग करत बसू काय? डाळ भाजी कशी सगळीलाच आवडून जाते आणि लेकराईसाठी भात आहे, मग होऊन जाते, सगळीच भागून जाते. एक नंबर केलं शांता वहिनी, डाळ भाजी. ते वांग्याची भाजीला काही मजा नाही येत. काय माहित मायबीन कसे खाते लोक तर वांग्याच्या भाजी सोबत रोटगे. आम्हाला गोड नाही लागत. आम्ही घरी करतो कनी
तर डाळ भाजीच बनवतो त्याच्यासोबत. मग नाही तर काय भाऊजी, आता पहा खर्च तर तेवढाच लागते, खर्चाचा काही विषय नाही आहे, पण विषय हा आवडीचा. आवडलं पाहिजे ना, नाही तर मग शिल्लक राहिलं तर काय कामाची गोष्ट आहे. चार चौकाले खाऊ घालून राहिलो तर मग चांगलंच खाऊ घालायला लागून नाही जरासं. कुठं मग त्या वावरातल्या खोपडी जवळच करतं काय? पाहू एक तर खोपडी जवळ करू, नाही तर मग हिरी जवळ करू. पाणी जवळपास पडते, तसं खोपडी जवळच हिरी आहे म्हणा, दोन्ही काम होते आपलं तिथं. पाणी भेटते आणि आपला स्वयंपाकही होते तिथं. हो बरोबर आहे ते. इथं तर जागा मस्त खालीच आहे. इथंच बनवा माझ्या हिशोबानं. शांतीला सांगून द्याव का जागा आहे इथं खोपडी जवळच बनवू, म्हणजे मग हिरं इथंच आहे, पाण्याचा प्रश्न पडत नाही. लोक आले अगय पगय तर बसायलाही जागा आहे इथं, आणि जेवायलाही जागा आहे, आणि स्वयंपाक करायलाही जागा आहे इथं. इथंच बनवा लागन. शांताराम भाऊ काय वेगळा काय पेरायचा इरादा चालू आहे आता इथं खाली जागेत? इथं काय पेरू काय, इथं काही नाही पेरत, हे जागा खालीच ठेवली आहे. इथं मग म्हणतात कनी फवारा गिवारा टाकतो ना आपण, तर जायची अडचण होती हिरीजवळ, तर हे जागा राहू दिली तशीच. इथं आपला कडव फडव टाकला तर टाकला, मक्का टाकून द्यावं म्हटलं, नाही तर थोडसा खाले होते आपल्याला. भाकरी माकरी करते कनी आपण घरी मक्याच्या, तर त्याच्यासाठी होते. अन आपला काही मग चाराही विकून टाकता येते ढोरवालेले. काय का शांताराम भाऊ, एक दोन म्हशी घेऊन घेणं, एवढा मोठा चारा राहतील का तुझ्याजवळ? एवढा मोठा काय म्हणते बगीचा आहे, सारं आहे, एवढा चारा तर वाया जाते. घेऊन जा आपली एक दोन पेंडी म्हशीसाठी, दूध दुभतही होते आपलं. हा दही दूध ताक सगळंच राहते घरी, इकून तिकून आणा नाही लागत. आणि आपलं ढोरायचं होते, त्याच्यावर पोटही भरते द्यायचं. म्हशी घ्यायला काही नाही आहे, पण कोण कोण करण त्या म्हशीचं झालं पाहिजे कोणी आपल्याकडून करणं. आपला पाय ना वावराचा पाय इथं तर एक पाहिजे पहिलेच. अन शांती काय काय पहिन तिलेच पाहा लागन. आता आजकालच्या सुना पोरं तर काही त्या म्हशी ढोराच्या मागं राहत नाही. दूध पाहिजे फक्त त्याइले, दूध ताक दही तूप हे पाहिजे त्याइले. पण एक दिवस शेण उचलत नाही म्हटलं, आता मनभर तुझ्या घरच्या सुनीले शेण उचल मग उचलते काय? अरे आपल्यालाच करायला लागते हे जुन्या माणसाईले. मग त्याच्यापेक्षा काय करता आपले वाखे करून हा आणलं आपलं 1 लिटर दूध आणि पेत बसा, करत बसा चहा करता का काय करता तर. नाही का शांताराम भाऊ, ढोरं वासरं असले तर बरं वाटतं जरासं. घरी निघते शेंगोट मेंगोट काही निघते, आपलं ते टाकून देतो आपण त्याइले, अन भाकर तुकडाही लावून देतो जरासा, पण हाय बा मनाली होऊन जाते. शेणपावट्याचं काय आहे का, तेवढं तर करून घेते माणूस. आमच्या वडिलाच्या राजात होते, किती मोठ्या म्हशी होत्या आमच्या घरी. हा आता लहानपणी मी केलं, असं नाही का केलं नाही, पण आता हे लेकरं बाय करत नाही ना आजकाल. आणि बायकोलेच कितीक म्हणाव, आता आपलंही वय थकून राहिलं, जसं आपलं तसं तिचं. आपण थकतो तर ते नसन थकत काय? काय म्हटलं तिच्या मागं लावावं, हे तर बनून राहिली शांती. एखादी म्हैस घेऊन घ्यावं, एखादी म्हैस घेऊन घ्या. पोट्ट मागते कोणी दूध फूत कधी मागते, मग वक्तात नसलं तर मग इकडे तिकडे दर पडायला लागते. म्हणून तर मी म्हटलं तर काय करतो ते घेऊन, त्याच्यासाठीच तर घेतल्या. मग मी म्हटलं आपल्या घरी लेकरं बाया इथे राहील, मग दुधासाठी इकडे तिकडे धावा लागते, दूध भेटत नाही एक तर गावात, खेड्यागावात काय भेटते, म्हणूनच घेतल्या. आता कामात आल्या पहा बरं, कोणाच्या घरी दूध नाही गावात, पण माझ्या घरी राहतेच ना दूध. सारी चौकडे आहे मग आपल्या घरी आता. असंच तेवढंच आपल्याला खर्च पाण्याला होऊन जाते, अन हाय बा हाय म्हणाले होऊन जाते ढोरवासरं घरी. पाहू एखादी भेटली चांगली तर पाहिजे, मग असं एखादी तर आपल्यासाठी एखादी घेऊन घेऊ, जास्त नाही बा. एखाद्या म्हशीच तर लय होते आपल्याला. बरं बरं पहिन पहिन, आता माझ्या जोड लय झाल्या, एखादी काढून टाकून म्हटलं. जर तू ठेवशील तर येतो कोठ्यावर पाहून घेजो कोणती चांगली वाटते, तर जे चांगली वाटली ते घेऊन जाजो. भाव भाव का मग? भावाचं काय आहे, जे द्यायचं आहे तुला ते देऊन देजो. आता आपल्या दोस्तीत काय का भाव न टाव. हा तुला जे वाटन ते देजो, नाही तर नको देजो, घेऊन जाजो. कशी दुधा दुधताले तर होऊन जाईल. नाही का व्यवहार एका ठिकाणी दोस्ती एका ठिकाणी, असं थोडी जमत असते काही. मी काय म्हणतो, उद्या रोडगे करू म्हणते ह्या बाया, गावातल्या बाईनं ठरवलं म्हणते. त्याच्यासाठी जागा पाहून राहिलो, तर बरी नाही राहीन काही जागा. इथं करू म्हटलं, एखादं वरतं काही टाकून देऊ पालमाल, आणि खाली बसायला झालं, जमलं मग. असं रोडगेचा कार्यक्रम आहे का? जमते ना जमते ना का, मस्त जमते. मी मी काय म्हणतो शांताराम भाऊ, रोडगेचं करून राहिला तर मग काही गोडगीड ठेवलाय काय? नाही नाही का गोडगीड काही नाही ठेवलाय, फक्त डाळ भाजी रोडगे आणि भात एवढंच ठेवलाय बा. मग असं करतो, गोड मी मा ऐकून घेऊन येईन. मग जिलेबी जिलेबी मला घेऊन येईन 5-10 किलो. किती लागन तर सांगून देजो, किती लोक आहे आपले तर. असं म्हणतं काय? अशी शांती म्हणेच मला 5 किलो जिलेबी घेऊन ये जा म्हणे, तेवढी लागणच म्हणे आपल्याला. मग काय 5 किलोच लागन का नाही? आता मी आणली काय त्या आणली काय सारखीच आहे, तुला वाटते तर तू घेऊन येजो. सारखंच पडते आपल्याला नाही काय? हो हो सारखीच पडते. बरं मी काय म्हणतो, मच्छा गंगाला नका सांगा फक्त ह्या गोष्ट, नाही तर तिचं कसं आहे तुम्हाला माहितच आहे. आता काय सांगू, मी परेशान झालो आहे होता तिच्या आईले. बरं बरं, पण ये जा काय सगळा परिवार, पूर्ण परिवार उद्या रोडगेच्या कार्यक्रमाला आपल्या इथं याच आपल्या वावरात.
एक ट्रॅक्टर सांगून देतो. आहे काय का कोणाचा ट्रॅक्टर आहे का रिकामा गावात? आहे ना सुखदेवचा ट्रॅक्टर नाही काय? आहे ना त्याचा ट्रॅक्टर? बस घेऊन घेऊ त्याचा ट्रॅक्टर. सगळं टाकलं त्याच्यात आपलं सामान सुमान का चालले आपले. हो माय बिन आहे त्याचा ट्रॅक्टर. माया कसं ध्यानात नाही. जाऊ दे, बरं झालं आली आठवण आता. त्याचा ट्रॅक्टर सांगून देतो एक नाही काय. जमून जाते, संध्याकाळीच जात त्याच्या घरी. उद्या चालचो का म्हणून घेऊन सामान सुमान सगळं. माय बी रिकामच राहते का तो, दारू पण पडला राहते. पाजून देतो थोडीशी आणि बस. नाही मग तो कुठे येते त्याला पाजल्यावर. आहे गे माय बिन खरंच आहे. चाल मग जातो आता वावरात. थोडंसं पाणी गिनी लावून दिलाय बगीचाले. म्हटलं चला आता चक्कर मारून येतो याच्या इकडे. कसं आहे तर तू दिसला तर इकडे आलो बा. हो मी आता करतो ना, काम करतो. आणि शांतीला सांगून देईन मग घरी गेल्यावर जागा पाहून ठेवली म्हणून. बिन बायकाचं टेन्शनच राहते. आपण वावरातही आलो तर सांगून ठेवते आपल्याला, इथं हे पाहून ठेव जा, ते पाहून ठेव जा. कार्यक्रम तर त्या करते, पण ताप आपल्या डोकशाईले राहते. काय होते का शांताराम भाऊ, तेवढं केल्यानं कमी नाही होत. बरोबरच होते, बरकतच भेटते, करा लागत असते. हो बरोबर आहे तुझं. माधुरी, माधुरी, आई आल्या काय तुम्ही? ठेवा ना ते खाली. काय एवढं मोठं वजन घेऊन मला आवाज देऊन राहिला तुम्ही? अहो हात तर लावला, भारी आहे ना ठेवाल. काय बिचारे आले होते बाबा, आले घरी. त्याला म्हटलं होतं जरासं पाहून ये जा, म्हटलं वावरात जागा गिगा करून ये जा म्हटलं. आले ते घरी? नाही आई आलेच नाही बाबा अजून. गाडी घेऊन गेले मग. आणि असंच आहे या माणसाचं, बायकोलाच करायला लागते काय मी सारं काम. माणसाकडून काही काम होत नाही. एक काम सांगा तर 10 गोष्टी करून घेते, पण काम एक करायला पाहत नाही. असं आहे बा आमच्या घरी. आता काय करता, बाईच्याच मागं राहते सगळं. बरं या मग आता उद्या रोडगेच्या कार्यक्रमाला शांताबाईच्या वावरात. नाही तर म्हणाल शांताबाईनं बोलावलंच नाही, फक्त गावातल्याच लोकांना बोलवून राहिली. नाही असं नाही आहे बरं. आपल्या सगळे युट्यूब बहीण भाऊ सगळेजण या तुम्ही आपल्या वावरात कार्यक्रमाला. मजा येते बरं मस्त. हा या मग. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.